आणि सर्व ज्या आज मला मातृशक्ती असल्यासारखं वाटत इथे तर सर्व मातृशक्तीला माझा नमस्कार. आणि सर्वप्रथम मी आमचे गुरुवर्य प्राध्यापक सुमंत देशपांडे सर आणि वाचनालयाचे सर्व पदाधिकारी त्यांचा आभार मानते, कारण त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि तुम्हाला ऐकण्याची संधी दिली. अगदी थोडक्यात बोलायचे, कारण आज माझ्यापेक्षा तुम्ही जास्त श्रवणीय आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ऐकायला मला जास्त आवडेल. सहसा वाचनालय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर पुस्तकं. पण यावेळेस पहिल्यांदा आम्ही बघतोय, म्हणजे इतक्या वर्षात आम्ही सुद्धा इथे नेहमी व्याख्यानमालेला यायचो, पण यावेळेस पहिल्यांदा बघतोय की जी वाचन संस्कृती आहे ती, आणि आता या भजनी सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भक्ती संस्कृती, अशा दोघांचा खूप छान समतोल वाचनालयाने साधलेला आहे. म्हणजे ते म्हणतात की अक्षर आनंदाचे पद, अक्षर आनंदाचे पद, वाचे वदता होय गदगद, असं तुकाराम महाराज म्हणतात. तर पुस्तकं जसं आपल्याला ज्ञान देतात, तसंच भजनं किंवा नामस्मरण जे आहे ते आपल्याला मनशांती देते. आणि म्हणून मला असं वाटत आहे की हा जो कार्यक्रम भजन सप्ताह आयोजित केलेला आहे तो फक्त गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, तर तो आपल्याला परंपरेशी जोडले जाण्याचा एक मार्ग आहे. आणि वाचन संस्कृतीसाठी काम करणारं हे वाचनालय आता सांस्कृतिक आणि अध्यात्म क्षेत्रात हे जे काही अभिनंदनीय पाऊल टाकते आहे, त्यासाठी माझ्या त्यांना सगळ्यांना, या वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि ही शृंखला अशीच अखंड राहो यासाठी मनापासून सदिच्छा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.